पुण्यात नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं। ज्या कार्यकर्त्यांमुळे आमदार मंत्री नेता होण्याची संधी मिळते त्याच कार्यकर्त्यांपासून वाचण्यासाठी संरक्षण घेण्याची वेळ नीलम गोऱ्हे यांच्यावर आली आहे। आणि या कार्यकर्त्यांचा संताप नेमका का उफाळून आलाय पाहूयात। पुण्यात महायुतीत शिंदे शिवसेनेला फक्त 15 जागा। नीलम गोऱ्हेंच्या घोषणेनंतर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप। नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर शिवसैनिकांचं आंदोलन। नेत्यांनी पक्ष व्यावसायिक केला, कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप। या 18 जागा आमच्या क्रुशल आहेत, म्हणजे या आम्हाला पाहिजेच, असं नाही की जागेला जागा असं म्हणून नाहीये। आणि आज सकाळी त्यांनी आम्हाला 15 जागा परत 12च्या 15 करून दिल्या। मी त्यांना हे सांगितलेलं आहे आणि मी जाहीर सांगते की माननीय एकनाथजी शिंदे यांचं असं म्हणणं आहे की युती करत असताना सन्मानजनक अशा प्रकारचं युती असली पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्हाला 30 ते 35 जागा असल्याच पाहिजेत। पुणे महापालिका निवडणुकीत शिंदे शिवसेनेला केवळ 15 जागा मिळणार आहेत, अशी घोषणा शिंदे शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली। त्यानंतर नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर असा शिवसैनिकांचा संताप पाहायला मिळाला। पुण्यातील मॉडेल कॉलनीतील नीलम गोऱ्हेंच्या घरासमोर 30हून अधिक नाराज शिवसैनिकांनी आंदोलन केलं। निष्ठावंतांना तिकीट दिलं जात नाही, नव्या आलेल्यांना तिकीटं दिली जातात असा आरोप त्यांनी केला। नेत्यांनी पक्ष व्यावसायिक केल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला। यांनी फक्त सेटलमेंट केलेली आणि कार्यकर्ते ठेवलेले पैसे कामं करते लोक सगळी, बाकी काही करत नाहीये। मॅनेज करणारे नेते द्या, मॅनेज करणारे द्या, नेते द्या। नीलमताई गोऱ्हेवरती तुम्ही धक्का नाही पहिल्यापासून आहे, सगळ्यांना माहिती आहे। सगळ्यांनी उमेदवार मॅनेज करते। मला सांगा, विजय बापू शिवतरे ग्रामीण मध्ये पुणे शहराचा काय संबंध? पुणे शहरातलं काय माहिती आहे त्यांना? काय पदाधिकारीचं नाव माहित नाही? 1 मिनिट ज्यांनी अहवाल दिलेत ना, फेकलेत असे अहवाल, हे अहवाल हे तुम्ही ही मुलाखत घेता का? आमची खच्चीकरण लावलं का आमचं तुम्ही? एक लक्ष ठेवा, जर शिवसेनेकरवरती अन्याय झाला ना, एक गाडी रोडवर फिरून देणार आमचा शब्द आहे। तक्रार तुम्ही शिंदे साहेबांकडे अहो, आम्ही सगळी तक्रार इथपर्यंत आम्हाला पोहोचून देत नाहीये। जरी आम्ही जर तक्रार केली तर हे वेगळा मेसेज देत आहेत, हे असं करतात, हे तसं करतात। तुम्ही काय करतायत? प्रायव्हेट ठिकाणी तुम्ही प्रेस घेता का? पक्ष कार्यालय कशासाठी केलंय? कमर्शियल केलं का ते पक्ष कार्यालय तुम्ही? पुण्यात शिंदे शिवसेनेची चांगली ताकद असतानाही केवळ 15 जागा लढण्याची घोषणा केल्यानं कार्यकर्ते अस्वस्थ आणि आक्रमक झालेत। शहर प्रमुख नाना भानगिरे, आमदार विजय शिवतारे आणि नीलम गोऱ्हे यांच्यावर शिवसैनिकांचा रोष दिसतोय। नाना भानगिरे यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात येते। शिवसैनिकांच्या या आक्रमकपणामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या आंदोलनानंतर नाराज शिवसैनिकांशी नीलम गोऱ्हे यांनी चर्चा केली। या प्रकारानंतर सारवासारव करत चर्चा सकारात्मक झाल्याचं नीलम गोऱ्हेंनी सांगितलं। तर वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं सांगत शिवसैनिकांनी याहीपेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। आम्हाला 165 जागा हव्या आहेत। आमची शिंदे साहेबांना विनंती आहे, संध्याकाळी तुमचा निर्णय बदलणार? आमचा काय निर्णय बदलणार आहे? कोण बदलतंय निर्णय? सांगा ना, कोण बदलतंय? आम्ही राजीनामा घेऊन बसलो, हे काय एक व्यक्ती कोणी ठरवणार नाहीये, अंतिम निर्णय माननीय शिंदे साहेब ठरवणार आहेत आणि शहराच्या शिफारसीनुसार ठरवणार आहेत असं त्यांना सांगितल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी ते ऐकले आहे, त्यांच्या मनावर काय परिणाम झाला आहे, पण ते अतिशय प्रेमाने आणखी चांगल्या प्रकारच्या वातावरणात गेलेले आहेत आणि ते नेहमीच माझ्या घरी येतात, निदर्शनं न करता तसेही भेटतात। एक त्यांची रुखरुख आहे की काही वॉर्डांमध्ये कायम भारतीय जनता पक्षालाच जागा मिळालेल्या आहेत, तिथे आम्हाला शिवसेनेचं काय? कार्यकर्ते नाराज असले तरी पक्षाचा निर्णय अंतिम असतो असं सांगत याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील असं गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं। महायुतीत केवळ 15 जागा मिळत असल्यानं पुण्यातील शिंदे शिवसेनेच्या इच्छुकांमध्ये वाऱ्यावर सोडल्याची भावना आहे।
काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्षाला विसर पडलाय का, अशी भावना पुण्यातले शिंदेचे शिवसैनिक व्यक्त करतात। आता याबाबत शिंदेच्या दरबारात तोडगा निघणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।